मेघाणवाडी विसापूर मतदारसंघाचे कार्यक्षम युवकांचे प्रेरणास्थान शिवसेना शिंदे गटाचे माननीय श्री सुहास भैया बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक शोभा बाबर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल गारडी, शोभा बाबर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग गारडी व आमदारांवरती अथक प्रेम करणारे आमदार साहेबांचे हितेशी यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। शेतकरी सेनेचे आमरण उपोषण झाले सुरू। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा शहरातील तहसील कार्यालयासमोर शेतकरी सेना आमरण उपोषणास बसली असून श्री मारुती विंड पार्क डेव्हलपर लिमिटेड कंपनी विरोधात या कंपनीने मेघाणवाडी येथील शेतकऱ्यांची केलेल्या फसवणुकीबाबत व शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी सेनेच्या वतीने आमरण उपोषण सुरुवात झाली असून यामध्ये त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत। मेघाणवाडी येथील शेतकऱ्याची भाडे तत्वावरती घेतलेल्या जमिनीचे गेले 8 वर्ष पासून भाडे दिले नाही, ते भाडे तातडीने झालेल्या कराराप्रमाणे कंपनीचे अध्यक्ष यांनी शेतकऱ्यांना अदा करावेत। मेघाणवाडी येथील शेतकऱ्यांच्या गट नंबर 899091 या 12 एकर जमिनीमध्ये असलेली तंत्रसामुग्री शासनाने तातडीने जप्त करावी व त्याचा लिलाव करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करावी, कारण या शेतकऱ्यांवरती सध्या उपासमारीची वेळ आली असून शासनाने ते तातडीने थांबवावी, अन्यथा याच्या परस तीव्र स्वरूपात शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार। शेतकरी सेनेचे अध्यक्ष भक्तराज तिकडे यांनी तहसीलदार प्रांत अधिकारी तसेच या घटनेची संबंधित असणारे सर्वच अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आलेला आहे। तसेच या उपोषणास सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्याचे ही पत्र नायब तहसीलदार यांना सर्व श्रमिक संघटनाच्या वतीने देण्यात आले असून काय म्हणाले यावेळी शेतकरी सेनेचे अध्यक्ष भक्तराज तिकडे, चला जाणू। यांनी तहसीलदार प्रांत अधिकारी तसेच या घटनेची संबंधित असणारे सर्वच अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आलेला आहे। तसेच या उपोषणास सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्याचे ही पत्र नायब तहसीलदार यांना सर्व श्रमिक संघटनाच्या वतीने देण्यात आले असून काय म्हणाले यावेळी शेतकरी सेनेचे अध्यक्ष भक्तराज तिकडे, चला जाणून घेऊया इंडिया न्यूज 28 च्या माध्यमातून। पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। येतो म्हणून यावर हिशोबावरती त्यांनी भाडेपट्टा केला। पहिले 2015चं दिलं, 16चं दिलं, 2017 पासून आज या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच ताब्यात आहेत। मात्र त्यांनी भाडे 1 रुपया भाडं अद्याप त्याला मिळालेलं नाही। वारंवार यांनी मागणी केली, कोर्टात गेले, पेपरला जाहिराती दिल्या, सर्व अधिकाऱ्यांना सांगितले, सगळ्या आमदारांना सांगितले, खासदारांना सांगितले, जेवढे भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कानावरती गोष्टी घातल्या, पण या सर्व नेते मंडळींनी आज या शेतकऱ्यांच्या वरती शेतकऱ्याकडे पाठ फिरवले। आज आम्ही वारंवार मागणी करतोय की बाबा आज पाणी आलंय आणि या पाणी आल्यानंतर तरी शेतकऱ्याच्या जमिनी आता कुठेतरी त्याला करू देत, कारण आज 12 एकर क्षेत्र ह्या 3 शेतकऱ्यांचं मिळून आज या पवनचक्कीने ताब्यात ठेवलंय। 2017, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आज 9 वर्ष झालं 5 लाख रुपये रवानं नावापासून 45 लाख रुपये येणं त्या पवनचक्कीकडे आहे। आज पवनचक्कीने तिथं सगळे सामान तसंच टाकून आपला गाशा गुंडाळून गेलेले आहेत। आमचं तहसीलदार प्रांत साहेबांना मागणी आहे की याचा तातडीनं पंचनामा करावा आणि पंचनामा करून त्याचा निलावा करावा। त्याचा निलावा करून या आज माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या वरती जी आज उपासमारीची वेळ आलेली आहे ते त्यांचे पैसे द्यावेत आणि आज मुलाबाळांना आज देशदडीला लावण्याचं काम या मारुती विंड कंपनी मारुती विंड जे पवनचक्की कंपनी त्याने केलेलं आहे। तर शासनाने तातडीनं लक्ष घालावं। आज आमची एकच मागणी आहे की याचा पंचनामा करून जी शेतकऱ्यांची 12 एकर जमीन आहे की त्याच्यावरती त्यांची उपजीविका आहे, आज सगळी उपजीविका त्यांच्यावरती आहे। आज जर का ह्या प्रांतांनी तहसीलदारनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही आणि या शेतकऱ्यांना जर न्याय दिला नाही तर यांच्यावरती आत्महत्या करण्याची पाळी शासनाला सांगतोय।
ते तुम्ही ह्या रामराज्य शिवशाही महिला राज्याची जी वंदना करताय आज या शेतकऱ्यांचा 8-9 वर्ष झालं या 12 एकर जमिनी ज्या मारुती विंड कंपनीने, ज्या तुमच्याच कंपन्या आहेत, ज्या शासनानं दिले, शासनाच्या आमदार खासदारांच्या या कंपन्या आहेत, या कंपन्यांनी त्यांना देशोधडी राज्य लावायचं काम केलं ते थांबवावं. आणि प्रांत साहेबांना, कलेक्टर साहेबांना, ऊर्जा मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे, तर तुम्ही रामचंद्रांचं नाव घेऊन जर रामराज्य जी सांगत असाल, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शिवशाहीचं नाव घेऊन छत्रपती शिवशाही या राज्यामध्ये असं सांगत असाल, तर हे मोगलांच्या पेक्षा भयानक पद्धतीनं, रावणापेक्षा भयानक पद्धतीनं, मोगलांच्या पेक्षा भयानक पद्धतीनं, चंगीज खानापेक्षा भयानक पद्धतीनं आज या शेतकऱ्यांच्या तुम्ही जे पाळी आणलेली आहे, तर आम्ही सांगतोय, आमचा शेतकरी सेनेच्या वतीने मी बघतराज जिगळे तुम्हाला इशारा देतोय, जर का तुम्ही आज माझ्या ह्या शेतकऱ्याला देशोधडीला लावत असाल, तर माझा शेतकरी तुम्हाला पायाखाली घेऊन तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या लोकप्रतिनिधींना पुन्हा पुन्हा सांगतोय, या शेतकऱ्यांच्या वरती अन्याय करू नका, शेतकऱ्यांच्या वरती जुलूम करू नका. शेतकऱ्यांच्या नावावरती आता तुम्ही जे पैसे उकळण्याचा उद्योग केलाय, टनाला 15 रुपये द्या, टनाला 5 रुपये द्या, अरे कसली भीक मागताय तुम्ही? तुमचे पगार भागवण्यासाठी ऊस का आज शेतकऱ्यांचा जायला लागला, तर त्याच्यावरती कपात करायला लागलाय. लाज वाटाय पाहिजे या मुख्यमंत्र्यांना, लाज वाटाय पाहिजे या आमदारांना, की ह्या ज्या शेतकऱ्यांना देश रात्रीला दिवस केला, काबाड तसेल त्या मेलेल्या टाळूवरचं लोण तुम्ही खायला लागला, टनाला 15 रुपये कमी करायला लागला, कपात करायला लागला. पुन्हा एक वेळ सांगतोय, या मेंगणवाडी गावच्या शेतकऱ्यांचे जे जमिनी आहेत, जर का तुम्ही 8 दिवसात या शेतकऱ्यांना मोकळ्या करून दिल्या नाहीत, या प्रांतांना, या तहसीलदारांना, या लोकप्रतिनिधींना या रस्त्यावरून शेतकरी सेना फिरू देणार नाही. आणि म्हणून पुन्हा एक सबुरीचा सल्ला आहे, प्रांत साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी, तहसीलदार साहेबांनी आहे या सगळ्या वस्तू आहे त्यांची जी मालमत्ता आहे ती जप्त करावी, त्याचा पंचनामा करावा आणि त्याचा निलावा करून त्या गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत. आणि ते आज देशोधडीला लागलेले आहेत, मुलाबाळांच्यावरती उपासमारीची पाळी आली, अरे यांच्यावरती रोजगार करायची पाळी आणली, पुण्यांनी रोजगार करायची पाळी. आणि चांगले असणारे सदन असणाऱ्या शेतकऱ्याला आज दुसऱ्याच्या बांधावरती जाऊन त्याला रोजगार करायची पाळी त्या मारुती विंड पॉवरनं आणलेली आहे, त्या पवनचक्क्याने आणलेली आहे. म्हणून या पवनचक्क्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा. तो कदम नावाचा ज्यानं आमच्याशी भाडे करार केला त्याला हुडकून आणायचा आहे आणि त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करायचा आहे, आणि नाडरवरती फौजदारी गुन्हा दाखल करायचा आहे. पुन्हा एक वेळ आम्ही प्रांत साहेबांना, कलेक्टर साहेबांना, शासनाला सांगतोय, रामराज्य असेल, शिवशाही असेल, बळीचं राज्य असेल, तर पहिलं माझ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम करा आणि पुन्हा बळीचं नाव घ्या, पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्या, पुन्हा प्रभू रामचंद्रांचं नाव घ्या. अरे रावणासारखा कारभार करून रामाचं नाव घ्यायचा तुम्हाला अधिकार नाही. म्हणून पुन्हा एक वेळ सांगतोय, त्या शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्यांच्या जमिनी मोकळ्या करून द्या, त्यांचं अडकलेलं भाडं द्या आणि तातडीनं या शेतकऱ्यांना न्याय द्याल असं मी प्रांत साहेबांना, कलेक्टर साहेबांना आणि प्रशासनाला विनंती करतो आणि इथं थांबतो.